थँक्यू सो मच. जाऊया मॅच दिशेने. पहिला चेंडूवरती पहिला प्रहार. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. स्वागत केलं या ठिकाणी फलंदाज. आपण पाहिलं तर सकाळच्या मॅच पासून अगदी रंगात ढंगात फलंदाजी करत असताना नीरज मोरेच्या बॅट मधून चांगला फटकार पाहायला मिळालाय. पहिला चेंडू विकासच्या. त्याचबरोबर मुंबई पोलीस सचिन दादा कदम साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. पण जर पाहिलं तर याच दोन्ही फलंदाजांनी अगदी शिंदे टीमला अगदी इथपर्यंतचा प्रवास अगदी सुखरूप करून दिला आहे. कोट्टाबेला चेंडू गॅप आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी करतोय आणि जर का थ्रो टाकला असता कदाचित अनिरुद्धला या ठिकाणी अडथळा आला असता. परंतु तिथे मात्र एक सिंगल आणि सिंगलच्या धावसंख्येबरोबर आपण जर पाहिलं तर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय. ते धावसंख्या झाली आहे 6 या अंकावरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं विकासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विकास निघालाय. फुल टॉस लोअर फुल टॉस त्याच्यावरती डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय 4 धावेंसाठी. पहा सकाळी आपण जर पाहिलं तर याच फलंदाजाने 16 चेंडू मध्ये 48 धावांची घणाघाती खेळी केली होती. KSK प्रतिष्ठान मधील ही पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये अगदी सकाळपासून असणारा हा चांगला खेळ आपण या फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. हा देखील फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक दोन्ही धावतायत पाठबोधा करतायत परंतु चेंडू पर्यंत पोहोचला जरी जाते आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं लागवड 11 टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. नीरज मोरे सकाळपासून अगदी चांगली कामगिरी करत असताना इथे मात्र फलंदाजी चांगली करतोय. त्याला रोखायचं असेल तर एखादा चांगला चेंडू विकासला टाकावा लागेल आणि त्यांना मात्र इथे आपल्या जाळ्यामध्ये अडकावावं लागेल. विकास तो चेंडू टाकेल का? विकास निघालाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. घुटना टेक तमाशा देख. मिळतील धावा सिंगल आणि सिंगल स्वरूपात या ठिकाणी षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती झाल्यात. आनंदाचे क्षण छोटेसे असतात पण त्याची आठवण मोठी असते मित्रांनो. पण तू सकाळी आठवण जर काढण्यासारखी आहे. या फलंदाजाने अगदी शिंदे टीमला सावरलं. सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये 16 चेंडू मध्ये 48 धावांची घणाघाती फलंदाजी करताना आपल्याला त्याला पाहायला मिळालं. कदाचित असं वाटलं होतं त्या ठिकाणी पहिली हाफ सेंचुरी यांच्या माध्यमातून नीरज मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? परंतु तिथे आपण पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला आणि फलंदाज माघारी परतले. निराशजनक वातावरण निर्माण झालं परंतु तिथून पुढे त्यांनी देखील चांगला खेळ करत असताना प्रवास मात्र या पहिल्याच मॅच पासून आतापर्यंत त्यांचा देखील चांगला मिळालाय. त्यांना साथ देत असताना अनिरुद्ध देखील चांगली फलंदाजी करतोय. नवीन गोलंदाज मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्ञानेश्वर मैदानाच्या ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी आलाय. मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो या मॅच मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी टाकील. क्वार्टर फायनल क्रमांक 1चा थरार आपण पाहतोय. जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये दाखल होईल आणि बक्षिसासाठी पात्र ठरणारी ही मॅच आपण या खेळांगणावरती पाहतोय. दोन्ही संघांमधील हा संघर्ष अगदी या ठिकाणी युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे दोन्ही संघ अगदी चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोट्टाबेचा चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. कोणती चुकी नाहीये, कोणती धाव नाहीये, कोणती गडबड नाहीये, कोणती गोंधळ नाहीये आणि तिथे मात्र स्वतःला सावरलंय थांबवलंय फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला नीरज मोरेला सांगितलंय थांबायचंय. अजूनही खूप चेंडू बाकी आहेत. कोट्टाबेचा इथे मात्र पहा बॅटच्या रनर मध्ये आलाय. फेकून दिलाय मिड विकेट झोन मध्ये. इथे मात्र अक्का गोला उछालकर बोला आणि ठोकलाय 7 धावांचा टोला अनिरुद्धच्या बॅट मधून. त्याने देखील मागच्या मॅच मध्ये अशीच गोलंदाजी टाकली होती. षटकार आला होता पण तो तिथून पुढे सावरलं होतं.
आता मात्र यॉर्कर क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र वापरला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केला, परंतु तोपर्यंत चेंडू निघून चालला होता. तिथे एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट करली आहे आणि एक सिंगलच्या बरोबर संघाचा धाव फलक देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघांचा खेळ अतिशय चांगला पाहायला मिळालाय, परंतु ही मॅच अगदी महत्वाची मॅच आहे. सकाळपासून घेतलेली मेहनत या मॅच मध्ये आपल्याला दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस फटका खेळला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु एकाच धावेवरती इथे मात्र दोन्ही बॅटरला थांबावं लागणार आहे. लाखवड 11 टीमचा विचार केला तर त्यांचा देखील खेळ आपल्याला सकाळच्या सत्रापासून चांगला खेळताना पाहायला मिळालाय. इथे त्यांनी देखील 2 मॅच जिंकल्या, त्या फेरीमध्ये दाखल झाल्यात. प्रथमतः गोलंदाजी करत असताना ज्ञानेश्वर देखील स्वतःवरती कंट्रोल करतो. एक षटकार आल्यानंतर टिचून गोलंदाजीचा भेदक मारा इथे गोलंदाज करताना ज्ञानेश्वर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, झेल टिपलाय आणि फलंदाज अनिरुद्ध माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पुस्तक असो व आयुष्य शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते. मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही संघर्ष केलात ना तर यश मात्र नक्कीच मिळेल. पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिथून मात्र या गोलंदाजाने स्वतःला सावरलंय आणि दाखवून दिलंय की हम भी किसी से कम नाहीये. ज्या वेळेला अनिरुद्धने षटकार मारला त्याच्यानंतर याच फलंदाजाच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना ज्ञानेश्वर याने अगदी टिचून गोलंदाजी केली आणि तो देखील मोठा अडथळा दूर करण्यामध्ये यशस्वी झालाय. गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मंदार मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यॉर्कर होता, तिथे देखील क्षेत्ररक्षक आहे, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून चाललाय. चौकार, हवा का चौका, मिल गया मौका और लगा दिया. मंदार मोरे ने चौका. 4 रन धावा आपण ऍड करत आहोत. संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 25 धावा. 2 षटक संपले, 2 षटकांच्या अखेरीस 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ अद्याप बॅलन्स असताना धावफलकावरती धावा झाल्या त्या 25 धावा. एक घडी बाद नवीन गोलंदाज यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये यशने चांगली गोलंदाजी केली होती आणि यशने यश देखील प्राप्त केलं होतं, परंतु कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. परंतु कष्ट तुम्ही करत राहा, कष्ट केल्यानंतर तुम्हाला अगदी चांगला खेळ करता येतो. हा खेळ आतापर्यंत दोन्ही टीमच्या माध्यमातून झालाय. 12 चेंडू 25 धावा. यश आलाय 3रा षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय. आता मात्र चांगला फटका आहे, तिथे मात्र आपण पाहिलं तर लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करतायत, परंतु तिथे मात्र चुकी करत असताना एक सिंगल मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. क्वार्टर फायनल क्रमांक 1 ही आपण पाहतोय. जो संघ जिंकणार आहे ना तो अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल, अर्थातच बक्षिसासाठी पात्र होणार आहे. धाव संख्या झाली धाव फलकावरती आतापर्यंत 26 धावा. 26 धावा झाल्यात धाव फलकावरती आपण पाहतोय. मेहनत घेतली या दोन्ही टीमनी सकाळपासून आपण पाहतोय आणि मेहनत घेत असताना प्रवास चांगला झालाय. चांगला फटका आहे, लाजवाब, लॉंग इज स्ट्रॉंग आणि हे ते मात्र पहा ठोकला पठ्ठान मंथार मोरेच्या बॅट मधून एक ब्लास्ट आठम बॉम्ब फोडला जातोय. 6 धावा. यशला इथे मात्र थोडंसं सावरावं लागेल, कारण की यश याच्यावरती देखील प्रहार करण्यामागे मोठा हात हा मंदार मोरेचा आहे. मंदार मोरे थांबायला हरकत नाहीये, थांबायला तयार नाहीये. तिथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. चांगला चेंडूला सन्मान, खराब चेंडूला फटकेबाजी येताना आपल्याला पाहायला मिळतात. यश कधीच तुमच्या दारात येत नाहीये, तुम्हाला त्याच्यापर्यंत संघर्ष करून पोहोचायचं असतं. मित्रांनो, इथे मात्र यशाचा पाठलाग करत असताना हे दोन्ही टीम आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आहे, फटक्यात आहे जोर आणि धावा मिळतील 6.
मिळतील. मंदार मोरेच्या बॅट मधून षटकार. खऱ्या अर्थानं आज या व्यासपीठावरती आपण पाहतोय महाराष्ट्र मुंबई पोलीस सन्माननीय सचिन दादा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. मंदार मोरे, नीरज मोरे बाद झाल्यानंतर सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत आणि यश अनिरुद्ध बाद झाल्यानंतर सूत्र मात्र आपल्या खांद्यावरती घेतलेत आणि चांगली फलंदाजी करत असताना आपण त्याला पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू इथे मात्र पहा लेग साईडला कडवला, तिथे मात्र सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा काहीच मिळणार नाहीये. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मंचावरती मान्यवरांची मानदियाळी आपल्याला पाहायला मिळते. शब्दांची रेंज जर चांगली असेल ना तर माणसांचा नेटवर्क कधीच मित्रांनो तुटत नाहीये. नेटवर्क जेवढा तुमचा चांगला असेल तेवढी माणसं मात्र सोडली जातात आणि हीच माणसं सोडली गेलीत आणि अशीच माणसं आपल्याला मान्यवरांच्या रूपाने या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहतोय मॅच दरम्यान मान्यवरांची मानदियाळी चांगला फटका होता, तिथे एक धाव सिंगल पाहायला मिळते आणि सिंगल स्वरूपात षटक क्रमांक 3 संपले. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 40 धावा. पहा 3 षटकांमध्ये 40 धावा आतापर्यंत तरी जमा केल्यात, म्हणजे मॅच अगदी चांगली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच क्वार्टर फायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. सह्याद्री युवा मंडळ लामज, ग्रामविकास मंडळ लामज, मुंबई व श्री लामसाई नवलाई क्रिकेट संघ लामज आयोजित स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 KSK मधील ही पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये कोणता संघ अंतिम 3 मध्ये दाखल होणार ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मित्रांनो. नवीन गोलंदाज पाहिलं तर सुशांत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये मंदार मोरेच्या बॅट मधून किती धावा येणार का रोखण्यामध्ये यशस्वी होईल. चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, झेल मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये झाली आहे टक्कर. नो मॅच रन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी मिळते. पहा दोन्ही जे क्षेत्ररक्षक आपण पॉइंटला पाहतोय स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचले होते, परंतु एकालाही झेल घेता आला नाहीये. कॉल नाहीये मी म्हणेन तिथे. जर का झेल टिपला असता मंदार मोरेला पाठीमागे जावं लागला असता, एक मोठा अडसरा परत दूर करता आला असता, परंतु अगदी सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये एक सिंगल धाव घेत असताना मंदार मोरे आणि त्यांच्या साथीला नीरज मोरे आपण पाहतोय. नीरजच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकारांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या शेवटच्या षटकामध्ये पहा जो गोलंदाजी करतोय सुशांत, त्याच्या देखील अंगावरती मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स. अकोट टप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि हे ते पहा थोडेसे पुढे गेले होते मी म्हणेन. यश मात्र तिथे स्वतःवरती कंट्रोल केलंय आणि चेंडू मात्र या ठिकाणी पकडलाय कॅच. आणि फलंदाज या ठिकाणी पाहायला तर नीरज मोरे बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतील. OUT आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अमय 33 नंबरची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये नीरजची जागा भरून काढण्यासाठी निघालाय. जिथे आपण पाहतो शाळेमध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भराव्या लागतात, ही रिकामी जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हा अमय निघालाय. परंतु त्या अमयला तिथे शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी करावी लागणार आहे. आतापर्यंत धावांचा जो वेग आहे ना त्या वेगाने धावा जमा करायच्या असतील तर या ठिकाणी आपण पाहतोय अमय निघालाय मंदारला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. जिथे आपण पाहतोय दोन्ही फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुशांतनं आतापर्यंत 2 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 1 धाव खर्च केली गेली. एक महत्वपूर्ण विकेट्स मिळाली आहे. लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून अद्याप या मॅच या टुर्नामेंट मध्ये अद्याप एकही लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, परंतु आता मात्र हा लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळतोय अमय. या षटकातले अजूनही 4 चेंडू बॅलन्स असताना या 4 चेंडूंच्या पाठीमागे दडलंय काय, बिघडलंय काय पाहूयात आणि घडणार आहे काय हे देखील पाहूयात. गोलंदाज यशस्वी का फलंदाज यशस्वी होईल सांगू शकणार नाहीये, परंतु ज्यांच्याकडे क्षमता आहे ना, ज्यांच्याकडे कुवत आहे
तो नक्कीच या ठिकाणी यशस्वी होईल, कारण की सुशांतकडे क्षमता आहे, नवीन बॅटर आहे, त्याला थांबवणं गरजेचं आहे. टप्प्याचा चेंडू इथे मात्र टॅचच्या रनर मध्ये आलाय आणि पहिल्या चेंडू मध्ये या ठिकाणी पहा गोलंदाजाला घायल केलंय. अगदी सेट होऊन गेलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने हळूहळू जात होता ना, त्यानंतर मात्र हळूहळू गेल्यानंतर टप्प्यात कार्यक्रम केला इथे. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकातले अजूनही चेंडू बॅलन्स असतील ते 3. यानंतर अजूनही नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वलवण ब विरुद्ध तेटली, दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच रेडी राहायचे. षटक क्रमांक या ठिकाणी 4 संपल्यानंतर आपल्या दोन्ही टीम दरम्यान आम्ही नाणेफेकीचा कौल करू. त्यामुळे आपण दोन्ही टीमचे संघनायक आपण पवलेंना कक्षाच्या शेजारी टॉस का बॉस आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे. सुशांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अमयच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा जशास तसं प्रत्युत्तर टॅलेंट दाखवलंय आणि इथे मात्र त्रिफळाचित केलंय. पहा षटकार मारल्यानंतर इतका जवाब पत्तर से काय पुनरागमन केलंय या ठिकाणी. पहा गोलंदाज पाहायला तर सुशांतचं पहा अगदी चेंडू वेगाने टाकला, थोडासा खाली राहिला, त्याच्यानंतर अगदी चेंडू एष्ठांवरती जाऊन आदळलाय. हा रोमांचक सामना आहे जिथे आपण पाहतोय कधी गोलंदाज भारी ठरतोय तर कधी फलंदाज भारी ठरतोय. धावा झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत 47 धावा, 47 धावा झाल्यात. इथून अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. नवीन बॅटर जर पाहिला तर फलंदाजीसाठी सार्थक या ठिकाणी शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी आपण पाहतोय. मंदार मात्र नॉनस्ट्राईक एंडला उभा पाहून आपल्या सवंगड्यांचा खेळ मात्र पाहतोय, जिथे मंदारने देखील चांगली फलंदाजी केली. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकारांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. सुशांत मात्र नवीन बॅटर येतोय, त्याला मात्र थांबवण्याचा प्रयत्न नक्की करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अख्खो टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, झेल टिपला तर नक्कीच इथे एकही डाव मिळणार नाहीये आणि रोहितने या ठिकाणी झेल टिपलाय. पहा फलंदाज बॅक टू पवलिन डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित या ठिकाणी जर मंदार स्ट्राईक वरती असताना हा चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी मिळाला असता. खराब चेंडू होता, परंतु खराब चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु ताकद अपुरी पडली. इथे फलंदाज अगदी बाद. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल निघालाय फलंदाजी करण्यासाठी. शेवटचा 1 चेंडू बॅलन्स असताना आपण पाहतोय. संघाचं धावफलक जर पाहिलं तर हॅट्रिकच्या हुंबरड्यावरती आपण पाहिले. सकाळच्या सत्रामध्ये षटकारांची हॅट्रिक पाहिली, चौकारांची पाहिली, आता गोलंदाज हॅट्रिकच्या हुंबरड्यावरती आपण पाहतोय. सुशांत खूप टप्प्याचा चेंडू मात्र पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 सिंगल वाईट +1. पंच सांगताय 2 धावा आणि या 2 धावा ऍड करणार आहोत. संघाचा धावफलक पाहता 50 धावा 50 पूर्ण झाली आहे. सॉरी 49 धावा, 49 धावा झाल्यात. इथे मात्र चांगला फटका आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड करतील का? 1 सिंगल आली, दुसरी घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु तिथे काय घडतंय, एकच सिंगल मिळेल आणि फलंदाज आउट पाहायला मिळतील. 4 षटकांचा खेळ संपलाय, 50 धावा झाल्यात, 51 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 51 धावांची गरज असेल ती लाखवड 11 संघाला. नक्कीच 50 झाले. हा 47 होता त्यावेळेला 47 होता. 2 घेतला आम्ही. 47 होता. हा तेच ना.
त्याचबरोबर या ठिकाणी आपण KSK चे माजी अध्यक्ष सन्माननीय विकासभाई कदम यांना आपण विनंती करूया की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. पेटली टीम आणि वलवन ब टीम दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस का बॉक्स मध्ये. दोन्ही टीम संघनायक आपण या लगेच टॉस करण्यासाठी. वलवन ब विपक्ष पेटली टीम दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस का बॉक्स मध्ये, जिथे आयोजक कमिटीच्या माध्यमातून बी ग्रुप मधून ही दुसरी मॅच खेळवली जाईल. विकासभाई कदम आपणास विनंती आहे आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. KSK चे माजी अध्यक्ष सन्माननीय रामेघर गावचे सुपुत्र विकासभाई कदम आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मित्रांनो. अर्थातच विकास आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मागच्या मॅच मध्ये विकासचा चांगला खेळ पाहायला मिळाला, सुशांतचा चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु ही महत्त्वपूर्ण मॅच आहे जी सकाळपासून आपण स्वप्न पाहत आलोय ना, तर स्वप्न या मॅच मध्ये एका टीमचं नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि या हंगामाची सुरुवात आपण पाहतोय. पेटली टीम आणि वलवन ब टीम आपल्याला हा शेवटचा कॉल असणार आहे. दोन्ही टीम संघनायक आपण कृपया टॉस का बॉक्स मध्ये या, जिथे आपण नाणेफेकीचा कौल आयोजक कमिटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. पन्नास धावा झाल्यात आणि 51 धावांचं टार्गेट उभं केलंय. या ठिकाणी शिंदे टीम सकाळपासून चांगला खेळ फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला, गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली, परंतु ज्या वेळेला हे दोन्ही संघ समोर आलेत ना, त्यावेळेला नक्कीच इथे चांगला खेळ आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 50 धावा झाल्यात, 51 धावा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते. पेटली टॉस विन प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण सज्ज राहायचं, यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज. पहिला चेंडू अप्रतिम, चांगला चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू, बाउन्स मिळालाय आणि इथे मात्र सार्थक पहिलं षटक टाकत असताना पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आहे ना, लाखोड 11 संघाला अगदी 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे. जिथे ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का कमी धावा आल्या ना, तर तिथून पुढे क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल आणि धावा खूप कठीण होईल जमा करणं. परंतु पहिल्या षटकामध्ये सुरुवात जर का चांगली झाली ना, तर लाखवड टीम देखील विजयापर्यंत पोहोचू शकेल. कारण की पहिल्या चेंडूवरती अगदी गोलंदाजांचा मनोबल वाढवून आला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जिथे आपण पाहायला सार्थकने चांगली सुरुवात केली आहे. सुशांतच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय आणि पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू, जिथे फलंदाजाला बीट केलंय, अगदी कोड्यामध्ये टाकलाय. परंतु सुशांत मात्र असा एक फलंदाज आहे, तो पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभी करू शकतो. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. थोडेसे शफल झाले होते, क्रीज सोडली होती, परंतु तिथून मात्र चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या गोलधास्थानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या पाठीमागे फक्त एकच धाव खर्च केली आहे. पॉवर प्लेचा स्पेल टाकत असताना या ठिकाणी सार्थकचा स्पेल अगदी निर्णायक स्पेल ठरू शकणार का? कारण हा विजय दोन्ही संघांसाठी महत्वाचा विजय आहे. जिंकेल ना तो अगदी अंतिम 3 मध्ये उद्या संध्याकाळी याच क्रीडांगणावरती, याच खेळपट्टीवरती आपल्याला खेळताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे पाहिलंय, परंतु पंच सांगतात त्या ठिकाणी चांगला चेंडू आहे. आणि आतापर्यंत या षटकामध्ये अगदी टिचून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुशांतला कोणतीही मुवमेंट घेता येता नाहीये, कोणताही मोठा फटका खेळू दिला नाहीये. सार्थकचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉलिंग अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्यामध्ये यशस्वी सार्थक या ठिकाणी साध्य करतोय आणि कोणताही मोठा फटका या ठिकाणी सुशांतला घेऊ देत नाहीये.
आता मात्र अकोट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केला प्रहार मिळतील धावा 6 येतो या शेवटच्या चेंडूवरती षटकार पहा शांतीमध्ये क्रांती करणार हे सुशांतला देखील माहिती आहे एखादा खराब चेंडू आला की त्याच्यावरती मी देखील षटकार ठोकेन याच विश्वासाने खेळत असताना सुशांत देखील पाहतोय 2 अक्षरांचे लक 2.5 अक्षरांचे भाग्य 3 अक्षरांचे नशीब घडवण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते पण एका अक्षराचा मीपणा माणसाने जीवनात नष्ट करू शकतो परंतु इथे मात्र पहा ज्या यशासाठी अगदी संघर्ष 5 चेंडूंचा करावा लागला ना सुशांतला शेवटच्या चेंडूवरती तोच फटका आपल्याला एक षटकार 6 धावांसाठी पाहायला मिळाला गोलंदाजी अतिशय चांगली सार्थकची पाहायला मिळाली परंतु शेवटचा चेंडू अगदी अखूट टप्प्याचा त्याच्यावरती मोठा प्रहार पाहायला मिळाला गोलंदाजी आता आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज येतोय नीरज आलाय चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी नीरजच्या माध्यमातून पाहायला मिळेल का नीरजने सुरुवात चांगली करून दिली होती संघाचा धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या झाली 7 या अंकावरती 18 चेंडू अजूनही बॅलन्स आहेत या मॅच मधले इथे मात्र चांगला फटका आहे नो लुक शॉट चेंडू मात्र 6 धावांसाठी विकासच्या माध्यमातून हा विकास बरा षटकार पाहायला मिळतोय टीम साठी खरा चांगला फटका विकासने पहा अगदी बॉलला येऊ दिलं पायावरती होता चेंडू त्याला क्लिक केलं आणि षटकार पाहायला मिळालाय चांगली फटकेबाजी विकासने देखील चांगली सुरुवात केली आहे हे 2 फलंदाज आता मात्र रंगामध्ये येताना पाहायला मिळत आहेत जिथे नीरजच्या पहिल्या चेंडूवरती विकासच्या माध्यमातून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला जिथे 6 धावा आल्यात अकोट टप्प्याचा चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झाला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत एक सिंगल येईल परंतु सिंगल घेत असताना फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केलाय आणि इथे मात्र वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलाय स्वतः डोक्याला हात लावतोय एक सिंगल होती डबल घ्यायची गरज होती का मी म्हणेन हॅलो चार्जर लावला की काय कोणी बघा 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 हॅलो 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 काय झालं बघा ज्ञानेश्वर ना
किती झाले 2 ओव्हर झाले ना. हॅलो, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या सॉरी 1 चेंडू अजूनही बॅलन्स आहे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. धावसंख्या 25 धावा झाले. पहा, जी सुरुवात आपण पाहिली शिंदे टीम कडून आपल्याला पाहायला मिळाली ती सुरुवात या ठिकाणी लाखोड 11 संघाकडून देखील आपल्याला चांगली पाहायला मिळते. पण तो महत्वाची बाब इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही ओपनर फलंदाज आपण पाहिले तर सुशांत आणि विकास मात्र माघारी परतलेत. नवीन बॅटर सूरज आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर ज्ञानेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची एज आले आणि इथे मात्र फलंदाज अलपावरी डगआउटच्या दिशेने परतीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज माघारी आलाय. पहा, सूरज देखील माघारी आल्यानंतर इथे मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. आता मात्र 25 अजूनही 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 26 धावा. समीकरण अवघड आहे तितकंच सोपं आहे. 25-26 धावा होऊ शकतात का? हा, होऊ शकतात. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला खंबीरपणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु तिथे गोलंदाजी आपण जर पाहिली तर अगदी टिचून मारा या ठिकाणी जर पाहिलं तर शिंदे टीमला देखील करायचं आहे. तिथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 3रं षटक हाताळण्यासाठी अनिरुद्ध आहे ना. अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल. अकुट्टापाचा चेंडू इथे मात्र पहा पॉइंटच्या धोक्यावरून तिथे खेळला. एक सिंगल धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि तिथे मात्र पंच सांगतायत की एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि या सिंगलच्या स्वरूपात आता मात्र संघाची धावसंख्या 26 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. अनिरुद्ध निघालाय. इथे मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील का? हा, पोहोचलाय. परंतु तिथे मात्र कॅच टिपलीच गेली आहे. आणि इथे मात्र एका पाठोपाठ चांगलं क्षेत्ररक्षण झल टिपलं जात आहेत. आणि ही महत्वपूर्ण बाब आहे शिंदे टीमची, कारण की एकही झेल ड्रॉप केला नाहीये आणि मोठे फटके खेळावे लागतील. या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आता मात्र या ठिकाणी सूरज बाद झाला ना. ज्ञानेश्वर मात्र माघारी परतलाय. पहा, मोठे धक्के लागतायत. परंतु इथे मात्र अजूनही सामना संपला नाहीये, कारण की इथे 12 चेंडू मध्ये 26 धावा करायच्या होत्या. आतापर्यंत या षटकातले 2 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 1 धाव नक्की पाहायला मिळाले. चेंडू शिल्लक आहे. 10 धावा करायच्या आहेत. 25. इथे मात्र चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू. पंच सांगतायत की हा लेग बिफोर. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. रोहित देखील माघारी परतताना एका पाठोपाठ 2 हादरे. पुन्हा एकदा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर यश आलाय. यशला या मॅच मध्ये यश निर्माण करायचं असेल तर काहीतरी करावं लागेल, कारण अनिरुद्ध हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे मित्रांनो. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं टाकत असताना हे ते मात्र चेंडू टाकलाय, परंतु पंच काय सांगतात याच्याकडे लक्ष असेल. आणि हा चेंडू डेट दिला ना. डेट आहे. मॅचला परत पुन्हा एकदा सुरुवात करूयात. या षटकात अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर पाहिला तर यश आलाय. क्वार्टर फायनल क्रमांक 1चा हा तरार पाहतोय. बॅटची लिडिंग यश आणि हिते मात्र पहा डगआउटची पहिली हॅट्रिक सासरी झाली. अनिरुद्धने या ठिकाणी पहिली हॅट्रिक मिळवली आहे. सकाळपासून घेतलेली मेहनत, सकाळी आपण पाहिलं षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आणि आता मात्र विकेट हॅट्रिक देखील आपण पाहतोय.
अनिरुद्धच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धाडसी माणूस मित्रांनो भीत नाहीये, भिणारा माणूस धाडस करत नाहीये. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाहीये, कारण ज्याच्यात हिंमत आहे ना त्यालाच मित्रांनो किंमत आहे. आणि हिंमत दाखवली आहे अनिरुद्धने आणि इथे मात्र हॅट्रिक मिळवली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू लेग बी फॉर पुन्हा एकदा फलंदाज बाद एकापाठोपाठ सटके दणके देत असताना अनिरुद्ध मात्र 4 विकेट्स मिळवतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अनिरुद्धच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पहा शांततेचं वातावरण सध्या आपण पाहतोय. लाखवड 11 टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जर नितीनने षटकार जर मारला ना तर ऋतिक यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहा तानाजी पवार साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु इथे मात्र बॉल आलाय डॉट विकेट साठी. ओके, हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपलं देखील मंचावरून स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकावरती. खरंच सकाळपासून आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आजच्या दिवसातील चांगली टिचून गोलंदाजी या क्वार्टर फायनल क्रमांक 3 मध्ये अनिरुद्धच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि अनिरुद्ध साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 1 षटक 1 धाव आणि 4 विकेट्स. काय चांगली गोलंदाजी अनिरुद्धच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शेवटचं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अमय आलाय लेफ्ट हँड गोलंदाज. खूप टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. इथे मात्र व्हाईट कॉल. पंच आमच्याकडे हात करतात अगदी समांतर. 1 सिंगल अवांतर धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळते. जी सुरुवात झाली होती ना ती सुरुवात चांगली होती मी म्हणेन लाखवड 11 संघाची, परंतु तिथे मात्र ज्या पद्धतीनं तिसरं षटक हाताळण्यासाठी अनिरुद्ध आले आणि ज्या धावांचा वेग होता ना तो झपाट्याने कमी केला आणि एक चांगली गोलंदाजी करत असताना 4 महत्वपूर्ण विकेट्स मिळवल्या. इथे मात्र चांगला चेंडू. इथे मात्र पाठीमागे चालला. एक डिक्लेअर स्वरूपात पाठीमागे 1 सिंगल धाव पाहायला मिळेल. सिंगलच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल से काम चलेगा नहीं भाई. इथे चौका और छक्का लगाना पड़ेगा. यहाँ पे अच्छी गेंदबाजी. इथे मात्र चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. ग्राउंड शॉट खेळला तिथे मात्र सिंगल पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मी म्हणेन सुरुवात झाली होती असं वाटलं होतं कदाचित या मॅच मध्ये चांगली प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच पाहायला मिळेल की काय. नितीन साठी पुन्हा एकदा बक्षीस आलंय. षटकार मारणे काही 1001 रुपयाचं मानकरी व्हा. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल. 1 सिंगल आली आहे. मॅचची हवा काढून टाकली मी म्हणेन अनिरुद्ध याने. खूप टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा खराब चेंडू. लाईन आणि लेंथ वरती भरकडलाय आणि इथे मात्र अमय एकापाठोपाठ अवांतर धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप टप्प्याचा चेंडू भिरकवला. लेग साईडला चेंडू चालला. तिथे मात्र सिंगल धाव मिळेल. आणि या सिंगलच्या रूपाने संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना धावसंख्या झाली धावफलकावरती 31 धावा. या षटकातले अजूनही काही चेंडू बॅलन्स असताना षटकारासाठी मंगेश दादा कदम यांच्याकडून देखील नितीनसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंगेश दादा यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खूप टप्प्याचा चेंडू. फटका चांगला आहे. पॉवरफुल आहे. षटकार येईल का. आणि इथे मात्र पहा काय घडतंय. अगदी जाने बक्षीस लावलं होतं ना त्यांच्या आता तरी थोडस मनामध्ये धाकधूक झाला असेल. हा षटकार गेला तर 1001 रुपये द्यायला लागतील, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आता मात्र या ठिकाणी स्लोअर बॉल
सिंगल सुद्धा नाहीये. मॅच अगदी जिंकली आहे ती मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर टीम शिंदे सकाळपासून घेतलेली मेहनत आणि चिकाट